अमरावतीत सरकारी भंगार गाड्याची नोंदणी रद्द करण्यात येते। 2021 मध्ये शासकीय भंगार गाड्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अमरावतीत 2023 मध्ये 15 गाड्यांची वाहतूक विभागाने नोंदणी रद्द केली आहे। 2024 मध्ये 199 गाड्यांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाने शासनाकडे पाठवला आहे। परवानगी मिळताच या गाड्यांची नोंदणी रद्द करून नष्ट करण्यात येणार आहेत। आणखी 50 गाड्यांची नोंदणी रद्द करण्याचे प्रस्ताव वाहतूक विभाग तयार करतो आहे। प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे। 2021च्या नियमानुसार जे शासकीय वाहनांचे नोंदणी चिन्ह रद्द करायचे असे आदेश होते, त्यानुसार 15 गाड्यांचा ऑप्शन शासनातर्फे केला आहे आणि अजून 2024 मध्ये 199चा प्रस्ताव पाठवलेला आहे। उर्वरित ज्या गाड्या आहेत, जसे जसे प्रस्ताव येतात तसे तसे आम्ही त्या चौकशी करून अहवाल ट्रान्सपोर्ट कमिशनरला पाठवतो। साधारणतः किती गाड्या? 40-50 गाड्यांचे प्रस्ताव आलेले आहेत। त्याचे सविस्तर माहिती तयार करून सबमिट करू। नाव काय सर? कर वसुली अधिकारी।